नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता अधोक्षज आणि इंदू दोघंही छान बोलत असतात. त्यावेळेला आता इंदू म्हणत असते, अदू नक्की तुझ्या मनात चाललंय काय? त्यावर अधोक्षज म्हणत असतो, इंदू अगं आपण खूप दिवस झालं काही असं बाहेर फिरायला गेलो नाही ना. त्यावर इंदू म्हणत असते, अच्छा आता आलं माझ्या लक्षात. तर अधोक्षज महाराजांना आता बाहेर फिरायचं आहे, ते पण त्यांच्या बायकोसोबत. त्यावर मात्र अधोक्षज म्हणत असतो, अगदी बरोबर, बायकोसोबतच फिरायचं आहे. आणि अशातच इंदू म्हणत असते, पण जर बायकोला इच्छा नसेल तर? त्यावर आता अधोक्षज म्हणत असतो, असं कसं होऊ शकतं? आपलं तर दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, मग आपण बाहेर फिरलंच पाहिजे ना. तुझ्याही मनात तेच आहे की नाही? त्यावर आता थेट इंदू म्हणत असते, अधोक्षज अरे मी गंमत करत होते, जाऊया आपण फिरायला. कधी जायचं आहे? त्यावर मात्र आता थेट अधोक्षज म्हणत असतो, अघं कधी काय, आजच निघूया ना संध्याकाळी. त्यावर मात्र इंदू म्हणत असते, आजच? त्यावर अधोक्षज म्हणत असतो, अगं आपण काय परदेशात नाही जात आहोत, लगेचच तुला खूप मोठी तयारी करावी लागेल. इथेच बाजूला कुठेतरी मस्त डिनर डेटला जाऊया. हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते, अरे वा अधोक्षज महाराज, तुम्हाला ही डिनर डेट माहिती आहे तर? त्यावर आता अधोक्षज हसत असतो. तेवढ्यात आपण पाहतोय या दोघांचं बोलणं कोपऱ्यात उभं राहून आता गोपाळ ऐकत असतो. आणि मग गोपाळ स्वतःशी बोलत असतो, अधोक्षज स्वतःला काय समजतोस काय तू? आता माझ्या इंदूला तू डिनर डेटला नेणार काय? काय तुमची डिनर डेट एकदम फिक्सेड करून टाकली ना, तर नावाचा गोपाळ नाही मी. आणि अशातच आता गोपाळनं देखील मनाशी पक्क केलेलं असतं, जिथे हे दोघं जातील तिथं जाऊन या दोघांची डिनर डेट स्पॉईल करून टाकायची. आणि अशातच आता थेट इंदू देखील आपलं घरातलं सगळं काही काम आवरून संध्याकाळी जाण्याची तयारी करत असते. इकडे आपण पाहतोय आता नारायणी ताई विंजे सरकारांना म्हणत असते, काय चाललंय तुमचं? प्रत्येक वेळेला तुम्ही काही ना काही प्रॉब्लेम करताच. आता काय प्रॉब्लेम आलाय तुम्हाला? जेवढे तुम्हाला पैसे हवेत. त्यावर आता विंजे सरकार म्हणत असतात, अगं नारायणी, अगं समजून घे, या वेळेला मात्र मला कमीत कमी 10,000 रुपये दे. त्यावर नारायणी म्हणत असते, तुम्हाला काय वाटतं माझ्याकडे पैशाचं झाड आहे का? त्यावर आता थेट विंजे सरकार म्हणत असतात, अगं पैशाचं झाड आहेत ना सासूबाई, त्यांच्या कपाटातून जाऊन जर पैसे काढलेस ना, त्यांना कळणार सुद्धा नाही की कपाटातनं किती पैसे कमी झालेत किंवा वाढलेत. त्याने कधीच पैशाचा हिशोब ठेवलेला नाही आहे, कारण कीर्तनातून येणारा पैसा एका मागोमाग एक कपाटातल्या एका ढिगाऱ्यावर लावले जातात. त्यावर मात्र नारायणी म्हणत असते, तरीही माझी हिंमत होणार नाही आईच्या कपाटातनं जाऊन पैसे काढायची, त्यापेक्षा तुम्ही स्वतः जा आणि आईकडे मागा. त्यावर विंजे सरकार म्हणत असतो, अगं ते तितकं सोपं नाही आहे. आणि अशातच नारायणीने आता थेट आपलं किचन गाठलेलं असतं. तिथे आता इंदू आवरावर करत असते. आणि अशातच नारायणी म्हणत असते, काय गं इंदू, काय आज घाई गडबड काय एवढी? त्यावर इंदूने सांगितलेलं असतं, अगं ताई, अधोक्षज आज मला डिनर डेटला नेणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर नारायणी म्हणत असते, अरे वा. आणि अशातच आता नारायणी स्वतःशी बोलत असते, इथे इंदूचा नवरा तिला डिनर डेटला नेतोय आणि माझा नवरा माझ्याच आईच्या कपाटातून पैसे चोरायची भाषा करतोय. आणि अशातच आता इंदू म्हणत असते, ताई काय झालं, कुठे हरवलात तुम्ही? आणि अशातच आपण पाहतोय नारायणी म्हणत असते, काय नाही, एक काम कर, तुला आवरावर करायची गरज नाही आहे, इथलं मी बघते, तू तुझ्या तयारी कर तुझ्या नवऱ्याबरोबर डिनर डेटला जायला. आणि लगेचच इंदू खूप खुश होते आणि ती लगेचच आपली बाकीची आवरावर करत असते. इकडे आपण पाहतोय आता थेट विंजे सरकार मोठ्या बाईंच्या बेडरूममध्ये जाऊन तिथे असलेल्या कपाटातून पैसे काढण्याचा विचार मनात आणतात. पण त्यांना खूप भीती वाटते, कारण जर मोठ्या बाईंना म्हणजे सासूबाईंना कळलं तर चार चौघात अपमान होईल तो वेगळा, पण त्यांचं डोकं सटकलं तर पट्ट्याने किंवा चापकाने फोडून देखील काढतील, ही भीती आता विंजे सरकारांच्या मनात असते. आणि अशातच आता संध्याकाळची वेळ झालेली असते. अधोक्षज छान तयार होऊन आता इंदू कधी बाहेर येते त्याची वाट पाहत असतो.
आणि अशातच आता अधोक्षजने समोरून येणाऱ्या इंदूला पाहिलेलं असतं, तर इंदू एकदम छान तयार होऊन आलेली असते. हे पाहून आता अधोक्षज म्हणत असतो, खरंच काय बोलावं तुला, माझ्याकडे तुझ्यासाठी कौतुक करण्यासाठी शब्दच नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते, हो का, चला आपल्याला उशीर नको व्हायला. आणि मग ते दोघं छान असं बाईकवर बसून तिथून थेट एका ठिकाणी गेलेले असतात. आता या दोघांनी निघाल्यावर गोपाळ देखील कोपऱ्यातून पाहतो आणि तो देखील या दोघांच्या मागावर असतो. थोडं अंतर काढल्यानंतर एका जवळच्याच हॉटेलवर आता अधोक्षजने बाईक थांबवलेली असते आणि तो थेट इंदूला म्हणत असतो, इंदू हे हॉटेल चालेल ना? त्यावर आता इंदू म्हणत असते, अधोक्षज कोणतं हॉटेल आहे याच्याशी काही फरक पडत नाही. तू मला बाहेर आणलं आहेस, तू माझी मनातली काहीतरी इच्छा जाणतोस, हेच माझ्यासाठी खूप आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अधोक्षज म्हणत असतो, चला मग आतमध्ये. मग दोघंही छान त्या हॉटेलात गेलेले असतात. त्यांनी एक टेबल बुक केलेला असतो, दोघं तिथे बसलेले असतात. आणि अशातच आपण पाहतोय गोपाळ देखील त्या हॉटेलमधल्या या दोघांच्या टेबलाच्या मागे आलेला असतो. आणि अशातच आता गोपाळने थेट एका वेटरला बोलवलेलं असतं, त्याला म्हटलेलं असतं, ते दोघं जे काही ऑर्डर करतील ना त्यामध्ये मीठ जास्त टाकायचं. हे वाक्य ऐकल्यावर तो वेटर म्हणत असतो, काय बोलताय तुम्ही, हे अशाने आमच्याच हॉटेलचं रेप्युटेशन खराब होऊन जाईल. त्यावर गोपाळ म्हणत असतो, तू तर या हॉटेलचा नोकर असणार आहे, मग सांगते तसं कर ना, तुला पगार मिळतो ना. मग एक काम कर, तू माझ्याकडनं एक्स्ट्रा पैसे घे, पण हे कोणाला कळता कामा नये. आता एक्स्ट्रा पैसे मिळणार आहेत म्हणून त्या तिथल्या माणसाने गोपाळचं ऐकलेलं असतं आणि मग इंदू आणि अधोक्षजने जे काही मागवलेलं असतं त्या पदार्थामध्ये एक्स्ट्रा मीठ त्या व्यक्तीने टाकलेलं असतं. आणि अशातच आता शेवटी खायच्या वेळेला जेव्हा अधोक्षजला ते खारट लागतं, अधोक्षज समोरच्या वेटरला बोलून म्हणत असतो, हे हे काय बनवलं तुम्ही, संपूर्ण खारट लागत आहे, असंच देता का तुम्ही इथल्या कस्टमरला? त्यावर तो वेटर म्हणत असतो, सर कसं खारट असू शकतं, एक नंबर टेस्टी आहे आमच्या इथलं फूड, लोक कुठून कुठून येतात. आणि अशातच आता शेवटी अधोक्षजच्या सांगण्यावरून त्या वेटरने ते चाखलेलं असतं, त्यावेळेला ते खूपच खारट आहे हे तेव्हा कळतं. त्यावर तो वेटर या दोघांची माफी मागतो. पण शेवटी हे काम कुणी केलं आहे हे आता कळल्यावर थेट त्या एका वेटरने पाठीमागं बसलेल्या गोपाळचं नाव घेतलेलं असतं. आणि अशातच आता गोपाळची धावाधाव झालेली असते. गोपाळ लगेचच तिथून काढता पाय घेतो आणि थेट ते हॉटेल सोडून तिथून पळून जातो. पण नेमकं कोण होता तो व्यक्ती हे अजूनपर्यंत तिथल्या स्टाफला देखील कळलं नाही. आणि अशातच आता तिथला स्टाफ म्हणत असतो, आपल्या CCTV फुटेजमध्ये सगळं कळेल की नक्की हे कुणी करायला सांगितलं होतं. त्यावर मात्र इंदूला आणि अधोक्षजला असं सांगण्यात आलेलं असतं की सर आणि मॅडम, एक व्यक्ती होता, त्याने तुमच्या जेवणामध्ये मीठ टाकायला सांगितलं होतं आणि आमच्या या वेटरला जबरदस्ती करून हे काम करायला भाग पाडलं. त्यावर इंदू म्हणत असते, अधू काय वाटतं तुला, कोण असेल आपल्या मागावर जो आपली डिनर डेट स्पॉईल करण्याचा विचार करत असेल? त्यावर अधोक्षज म्हणत असतो, तो कोणी असेल मी त्याला सोडणार नाही. असं बोलून आता थेट अधोक्षजने तिथल्या वेटरला असं म्हटलेलं असतं, तुमच्या मॅनेजरला सांगा मला त्या CCTV फुटेजमधून त्या व्यक्तीचं सगळं डिटेल हवं आहे. आणि मग तो वेटर म्हणत असतो, ठीक आहे सर. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, इथे तर आता गोपाळने अयशस्वी प्रयत्न केला या दोघांची डिनर डेट सक्सेस नाही करण्याचा. तुम्हाला काय वाटतं, गोपाळने आता असं वागलं पाहिजे का या दोघांना त्यांचं आयुष्य जगू दिलं पाहिजे? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.